नेहेम्या अध्याय 10. ज्यांनी आपली मोहर केली ते हे होत: हखल्याचा पुत्र नेहेम्या तिर्शाथा प्रांताधिपती, व सिदकिया, सराया, अजर्या, यिर्मया, पशहूर, अमर्या, मल्खिया, हत्तश, शबन्या, मल्लूक, हारिम, मरेमोत, ओबद्या, दानिएल, गिन्नथोन, बारूक, मशुल्लाम, अबिया, मियामिन, माजा, बिलगई, शमया हे याजक आणि लेवी, अजन्याचा पुत्र येशुवा, हेनादादाच्या पुत्रातला बिन्नुई, कदमिएल आणि त्यांचे भाऊ शबन्या, होदिया, कलिता, पलाया, हनान, मीखा, रहोब, हसब्या, जक्कूर, शेरेव्या, शबन्या, होदिया, बानी, बनीनू, लोकातले मुख्य, परोश, पहतमवाब, एलाम, जात्तू, बानी, बुन्नी, अजगाद, बेबाई, अदोनिया, बिगवई, आदिन, आटेर, हिजकिया, अज्जूर, होदिया, हाशुम, बेसाई, हारिफ, अनाथोत, नोबाई, मप्पियाश, मशुल्लाम, हेजिर, मशेजबेल, सादोक, यद्दुआ, पलट्या, हनान, अनया, होशेया, हनन्या, हशुब, हल्लीहेश, पिल्हा, शोबेक, रहूम, हशबना, मासेया, अहिया, हनान, अनान, मल्लूक, हारिम व बाना. अवशिष्ट लोकांनी म्हणजे याजक, लेवी, द्वारपाळ, गायक व नथिनीम यांनी आणि देवाचे धर्मशास्त्र पाळावयासाठी देशोदेशीच्या लोकातून जे वेगळे झाले होते त्या सर्वांनी ज्यास अक्कल व समजूत होती अशा आपल्या स्त्रिया, पुत्र व कन्या यासह आपले भाऊबंद व महाजन यांच्याशी एकचित्त होऊन आणभाग केली की जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे याच्याद्वारे देण्यात आले त्याप्रमाणे आम्ही वर्तू आणि आमचा प्रभू परमेश्वर याच्या सर्व आज्ञा, निर्णय व नियम लक्षपूर्वक पाळू. असे न केल्यास आम्हास शाप लागो. आम्ही आमच्या मुली या देशातल्या लोकास देणार नाही व त्यांच्या मुली आमच्या मुलास करणार नाही. या देशच्या लोकांनी शब्बाथ दिवशी एखादी वस्तू अथवा अन्नसामग्री विकावयास आणली तर आम्ही ती त्यांच्याकडून शब्बाथ दिवशी किंवा एखाद्या पवित्र दिवशी विकत घेणार नाही. 7व्या वर्षी आमची जमीन आम्ही पडीत ठेवू आणि लोकांकडचे कर्ज वसूल करणे असेल ते सोडून देऊ. याशिवाय आम्ही असा एक नियम घालून ठेवितो की आम्ही आपल्या देवाच्या मंदिरातील उपासनेसाठी प्रत्येकी 1/3 शेकेल दरवर्षी द्यावा. समर्पित भाकरी, नित्याचे अन्नार्पण, नित्याचे होमार्पण आणि शब्बात, चंद्रदर्शन आणि नेमिलेले सण या संबंधाची बलिदाने आणि पवित्र वस्तू, इस्रायलांच्या प्रायश्चित्तासाठी पापार्पणे या सर्वांसाठी आमच्या देवाच्या मंदिराच्या कामी लागणारा खर्च आम्ही द्यावा. मग याजक, लेवी व इतर एकंदर लोक अशा आम्ही सर्वांनी पुढील कार्यांसाठी चिठ्ठ्या टाकिल्या. म्हणजे नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आमचा देव परमेश्वर याच्या वेदीवर जाळण्यासाठी आपल्या पितृकुळांप्रमाणे वर्षानुवर्ष नियमित समयी आपल्या देवाच्या मंदिरात लाकडाची अर्पणे आणावी. आपापल्या जमिनीचा प्रथम उपज व निरनिराळ्या वृक्षांची प्रथम फळे वर्षानुवर्ष परमेश्वराच्या मंदिरी आणावी आणि नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आपले प्रथम जन्मलेले पुत्र
तसेच आपल्या गुराढोरांचे व शेरडा मेंढरांचे प्रथम जन्मलेले हे सर्व आमच्या देवाच्या मंदिरात सेवा करणाऱ्या याजकांकडे घेऊन यावे आणि आपल्या मळलेल्या पिठाचा पहिला उंडा, समर्पित अंशाची अर्पणे, सर्व प्रकारच्या झाडांची फळे, द्राक्षारस व तेल ही याजकांकडे देवाच्या मंदिराच्या कोठड्यात आणावी आणि आपल्या जमिनीच्या उत्पन्नाचा दशमांश लेव्यांकडे न्यावा, कारण लेवी सर्व नगरातून आमच्या शेतीच्या उत्पन्नाचा दशमांश घेत असतात. लेवी दशमांश घेतील तेव्हा त्यांच्याबरोबर अहरोनाच्या वंशातला कोणी याजक असावा आणि लेव्यांनी दशमांशाचा दशमांश आमच्या देवाच्या मंदिराच्या कोठड्यात म्हणजे भांडारात पोचता करावा. इस्रायल लोक व लेव्यांचे वंशज यांनी धान्य, द्राक्षारस व तेल यांचे समर्पित अंशाचे अर्पण, पवित्र स्थानाची पात्रे, सेवा करणारे याजक, द्वारपाळ व गायक असतात त्या कोठड्यात आणावे आणि आम्ही आपल्या देवाचे मंदिर सोडू नये.